मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण नको अशी मागणी करणाऱ्या तेजस्विनीताई चव्हाण यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालून आपलं म्हणणं मांडलं होतं. हा वादच होता एक प्रकारे. मात्र ताई आता आणखी एका विषयाला हात घालतायत. ताई, तुमचं काय म्हणणं आहे? आता जरांगे पाटलांच्या सभा महाराष्ट्रात होत आहेत, साताऱ्यातही होत आहेत, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? माझं असंच म्हणणं आहे की सातारमध्ये जे काही त्यांना सभा घ्यायची असेल ती त्यांनी घ्यावी, पण तीर्थावरती येऊन त्यांनी सभा घेऊ नये. का घेऊ नये? कारण त्याचा असं आहे की जो पायंडा पडलेला नाही तो नव्याने तुम्ही पाडू नका. तुम्ही एवढं काय मोठं काय गड जिंकलेला नाही किंवा तुम्ही एवढं मोठं काही केलेलं नाहीये. मुळात तुम्ही आहे ना मराठा समाजाचं अस्तित्वच मिटवून टाकायला लागलेलं आहे. मराठा हा कुणबी नाहीये, शेतकरी हा कुणबी आहे. ज्या अर्थी तुम्ही दुनियेला ओरडून किंवा जगाला ओरडून सांगताय किंवा मराठा समाजाची जी काही तुम्ही भरकवता आहे मराठा समाजाला की नाही नाही मराठा हाच शेतकरीच होता. अहो, सगळ्याच जातींमध्ये शेती आहे, सगळ्याच जातीतले लोक शेती करत आहेत. विनाकारण तुम्ही मराठा समाजाचा जो काय बाणा आहे, जे काय आमचं 96 कुळी मराठ्यांचं जे काय अस्तित्व आहे ते नष्ट करून तुम्ही जे ओबीसी लोकांना किंवा ओबीसी जातींमध्ये ज्या काही जाती आहेत प्रवर्गामध्ये त्या सर्वांना तुम्ही रोडवर आणण्याचा प्रयत्न करताय. या सभेला आम्ही जो काही निषेध करत आहोत त्याचं कारण एवढंच आहे, जर आज सगळ्या समाजाचे लोक सगळ्याच जातीतले लोक जर रस्त्यावर आले तर आरक्षण नेमकं मिळणार कुणाला? हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि त्यानंतर मराठा हा कुणबी नाही. जर तुम्ही सर्टिफिकेट बघितलं मराठा कुणबी म्हणून, हे जे आता बोलतायत की मराठा हा कुणबी आहे, कुणबी आहे, मराठा हा समाज आहे आणि कुणबी ही जात आहे. बरोबर आहे. ज्या त्या घटनेनुसार किंवा ज्या त्या राज्याच्या ज्या त्या ह्याच्यानुसार ह्यांनी हे पायंडा पाडत आलेले आहेत. ज्यांना वाटले त्यांनी स्वतःच्या सातबाऱ्यावरती कुणबी लावून घेतलेला आहे, त्यावेळेस त्यांना काय वाटलं असेल म्हणून घेतलेलं आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये 100% फक्त 5%च कुणबी नोंदी आतापर्यंत आढळलेल्या आहेत. तर विनाकारण 95% मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा यांनी प्रयत्न करू नये. ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण नको आहे, कारण ओबीसी बांधव हे आमचेच बांधव आहेत. आजपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर राहिलेलो आहेत. आजपर्यंत मराठा समाज हा मोठ्या भावाप्रमाणे वागत आलेला आहे आणि इथून पुढेही वागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधून आमचं सगळ्यांना आव्हान आहे, मराठी समाजाला किंवा मराठा जातीला, की तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही तुमच्या जातीसाठी लढा, पण योग्य मार्गाने लढा, कायद्याने लढा. कायद्याने लढला तर आरक्षण टिकणार आहे, अन्यथा टिकणार नाही. बेकायदेशीररित्यापणे जर तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेतले तर पुढे जाऊन त्या गोष्टी तुम्हाला सक्सेस होणार नाहीत. का होणार नाहीत? कोर्टात परत त्याच्यावरती एलिगेशन्स होणार आहेत आणि तुमचा परत आरक्षणाचा मुद्दा रद्द केला जाणार आहे. जर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा त्याच टप्प्यावर येऊन थांबणार असेल ना, तर आत्ताच हा विचार करा की आपण सरकारकडे काय मागितलं पाहिजे. सरकारने पहिल्यापासून 2 भूमिका ठेवलेल्या आहेत. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघतील त्यांना ओबीसीतून आरक्षण आहे, हा मुद्दा त्यांचा बरोबर आहे. पण जो 96 कुळी जो जातीवंत मराठा राहिलेला आहे खाली शिल्लक, ज्यांचे सर्टिफिकेटच निघालेले नाहीत किंवा ज्यांच्या नोंदी आढळल्या नाही, त्या समाजाने काय करायचं हा माझा प्रश्न आहे. आणि इकडे सातारमध्ये येऊन तुम्ही काय सभेत सांगणार आहात? तुम्ही कुणबी व्हा म्हणून सांगणार आहात का आम्हाला? कशासाठी सांगताय तुम्ही हे? आम्ही विनाकारण का कुणबी व्हायचं? आमच्याकडे काय पुरावे आहेत कुणबी होण्याचे? आम्ही होऊ शकत नाही, आम्हाला व्हायचं नाही. त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या, पण तुम्ही फक्त तिथे येऊन मुजरा करा राजांना आणि तुमची जी काय सभा असेल ती बाहेर कुठेही घ्या. शिवतीर्थावर तुमची सभा होणार नाही. आणि जर यासाठी परमिशन सातारा जिल्ह्यामधून किंवा साताऱ्यामधून मराठा समाजाने दिली तर आमरण उपोषणास मी तिथे बसणार आहे. जय शिवराय. म्हणजे तुम्ही त्यांच्या एकंदरीत इतर सभांना तुमची काय हरकत नाहीये, फक्त नाही. साताऱ्यातील पोवे नाक्यावरच्या शिवतीर्थावरती त्यांनी सभा घेऊ नये असं तुमचं म्हणणं आहे. त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या आता ठीक आहे, कुणबी म्हणून ते मागणी करत असताना त्यांची जी काही भूमिका आहे ती तुम्हाला मान्यच नाही का? नाही, मुळीच नाही. सरसकट एक नाही, कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी चुकीची आहे. मुळात तुमच्या बोलातच बोल नाहीये. तुम्ही भूमिका घेऊन काय बसलेला आहात? तुम्ही काय झालेलं आहे माहितीये का, एक सरडा असतो माहितीये का, या फांदीवरून त्या फांदीवर गेला की त्याचा कलर बदलतो, त्या फांदीवरून त्या विटेवर गेला की त्याचा कलर बदलतो. तसं जरांगे पाटलांचं झालेलं. जो माणूस आजपर्यंत या 2 महिन्यामध्ये 7 वेळा स्वतःचं स्टेटमेंट बदलतो ना, तो माणूस मराठी समाजासाठी योग्य नाही. आता संपूर्ण मराठा समाजाने तर त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतंय.
आंदोलनाला सहभागी होत आहेत त्यांना असं वाटत आहे, त्यांनी जो भ्रम निर्माण केलेला आहे की कुणबी म्हणजे मराठा आहे, हे जो भ्रम निर्माण केलेला आहे त्यामुळे आमच्या मराठा समाजाची दिशाभूल झालेली आहे, म्हणून ते त्यांच्या मागे आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी तर त्या दिवशी बैठक घेतलेली आहे तुमच्या घेरावानंतर. त्यांच्याकडून काय आता प्रतिसाद आहे का? नेमकं तुम्हाला काय त्याच्या संदर्भामध्ये आता प्रतिसाद काय मिळते आता? प्रतिसाद असं म्हणायचं तर पहिल्यांदाच साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा ज्यांना सर्टिफिकेट निघणार आहे, ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी होणार आहे, त्यांनाच आम्ही कुणबी प्रमाणपत्र जाहीर करतोय आणि कुणबी प्रमाणपत्रातून म्हणजेच ओबीसीतून त्यांना आरक्षण मिळणार आहे. उर्वरित जो काही समाज आहे त्या समाजासाठी EWSचा तर ऑप्शन आहेच. बरं, तो ऑप्शन आम्ही यूज करतोय, आम्हाला त्याची सगळी माहिती आहे, आम्ही त्याचं नॉलेज घेतलेलं आहे, त्यामुळे आम्ही EWS बद्दल बोललेलो होतो, तेव्हाही बोललेलो आणि आत्ताही तेच बोलत आहोत. आणि राहिला एम्पिरिकल डाटाचा जो विषय आहे तर सरकार त्या संदर्भात काम करत आहे आणि वेळ आल्यानंतर ते आम्हाला त्याचे स्पष्टीकरण ही देणार आहेत की आम्ही कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत, आमच्याकडे डाटा किती झालेला आहे, काय करणार, ह्याची मागणी आमची आहेच ऑलरेडी सरकारकडे. या पद्धतीने आमची पुढची वाटचाल चालू राहील. जय महाराष्ट्र. तेजस्विनीताईंनी त्या दिवशी जो मुद्दा उपस्थित केला तोच पुन्हा उपस्थित केलेला आहे. मात्र जरांगे पाटलांची जी काही पवई नाक्यावरती सभा होऊ पाहत होती त्या संदर्भात त्यांनी विरोध केलेला आहे आणि ती सभा होऊन देणार नाही. जर सभा तशी घेण्याचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.